नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण या ठिकाणी सर्कल हा चॅप्टर चालू केलेला आहे. आपण इंट्रोडक्शन बघितलं सर्कलमधलं, 3.1 प्रॅक्टिस सेट आपण पाहिली. आता आपल्याला सर्कल या चॅप्टरची 3.2 ही प्रॅक्टिस सेट बघायची. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं लक्ष माझ्याकडे असू द्या. हा टॉपिक लेंदी वाटत असला तरी इतका लेंदी नाही आहे. तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये थोडंसं इंट्रोडक्शन याचं लेंदी आहे. इंट्रोडक्शनमध्ये वेगवेगळे थेरम आपल्याला अभ्यासावे लागतात. त्या सर्वांचं ॲप्लिकेशन डोक्यामध्ये ठेवून आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये हे सर्व ज्ञान या ठिकाणी वापरायचं आहे. तुम्ही कसल्याही प्रकारची काळजी करू नका. इथे तुम्हाला बघायचं आहे. चला तर आपण 3.2 या ठिकाणी प्रॅक्टिस सेट चालू करूयात. हातामध्ये पेन वही ठेवायचे. तुम्हाला जे तुमचे बुक आहेत ते नोटबुक बाजूला ठेवत चला आणि मग आपण या ठिकाणी एक एक एक्झाम्पल बघणार आहोत आणि प्रॅक्टिस करणार आहोत. चला सर्वजण तयार आहात बेटा? चला, आपलं या ठिकाणी 3.2 एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट चालू आहे. प्रॅक्टिस सेट 3.2 त्यातला पहिला प्रश्न असा आहे की 2 सर्कल्स हॅव्हिंग रेडाय. रेडाय म्हणजे काय? रेडियस. 2 सर्कल्स आहेत हॅव्हिंग रेडियस 3.5. हॅव्हिंग रेडियस 3.5. बघा 2 सर्कल्स आहेत म्हणते. एका ह्याची रेडियस आहे 3.5 आणि 4.8 सेंटीमीटर. ठीक आहे. टच इच अदर इंटरनली. बेटा हा प्रश्न सर्कल चॅप्टरमध्ये मुलांना थोडासा अंडरस्टँडिंगवर आहे, लगेच लक्षात येणार नाही, त्यामुळे थोडंसं लक्षात घ्या. काय म्हणलंय? 2 सर्कल्स हॅव्हिंग रेडाय 3.5 अँड 4.8 सेंटीमीटर. 2 सर्कल आहेत म्हणले आणि ज्याचे रेडियस 3.5 आहे आणि एकाची 4.8 आहे. ठीक आहे. टच इच अदर इंटरनली. 2 सर्कल्स आहेत आणि ते त्याचे रेडाय इंटरनली टच आहेत म्हणते. ठीक आहे. आणि पुढे काय म्हणलंय? हे शब्द खूप महत्वाचा आहे पहा, इंटरनली. ओके. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. आता लक्षात घ्या, 2 सर्कल्स आहेत, इंटरनली हे झालेले आहेत. मी 2 सर्कल काढले या ठिकाणी. हे बघा, हे एक सर्कल आहे, हे एक सर्कल काढलं आणि परत इथूनच सर्कल अशा पद्धतीनं मी काढलं बेटा. ठीक आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने इथे एक सर्कल काढलं. ह्या सर्कलचा आउटर सर्कल जो आहे, आउटर सर्कलचा सेंटर पॉइंट इथं आहे आणि अशी रेडियस घेतली मी त्याची. ठीक आहे. आणि हा जो आहे बेटा, हा इंटरनल सर्कल जो आहे त्याचा सेंटर पॉइंट इथं आहे आणि त्याची रेडियस मी इथं घेतली. हा रेडियसला इथं ए बी नाव दिलं. हा जो दिसताय ना तुम्हाला, हा जो दिसताय आउटर सर्कल बेटा, हे इंटरनली अशा पद्धतीनं टच इच अदर आहेत, टच झालेले आहेत इंटरनली. बरोबर आहे. एक मोठा सर्कल आणि एक छोटा सर्कल इंटरनली टच झाले आणि एका ह्याची रेडियस किती आहे? मोठ्या ह्याची 4.8. ही 4.8 आहे बेटा आणि दुसऱ्या ह्याची किती आहे बेटा? रेडाय 3.5 आहे. म्हणजे ह्या सेंटर पासून ह्याची 3.5 आहे. त्यांनी काय म्हणलंय? फाइंड द डिस्टन्स. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. तर ह्या बाहेरच्या सर्कलचा सेंटर हा आहे बेटा. लक्षात येतं का? ए पोरो माझ्याकडे बघा. हा बाहेरचा जो सर्कल आहे त्याचं सेंटर हे आहे आणि हा इंटरनल मधला जो छोटा सर्कल आहे त्याचं सर्कल हे आहे आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे आपल्याला हे डिस्टन्स काढा म्हणताय त्यांनी. ठीक आहे. मग काय करतो रे आपण हे डिस्टन्स काढण्यासाठी? 4.8 मायनस 3.5 केल्यानंतर आपल्याला हे डिस्टन्स मिळतं. 4.8 मायनस हे म्हणजे हे टोटल ह्याच्यामधून हे एवढं काढा, एवढं मिळतं. लक्षात आलं? मग या ठिकाणी हेच आपल्याला इंटरनली हा शब्द लक्षात ठेवा आणि ही डायग्राम लक्षात ठेवा. डायग्राम नाही काढली तरी चालते या प्रश्नाला. मग कसं लिहायचं? लेट द रेडाय ऑफ 2 सर्कल्स R1 आणि R2. हे 2 सर्कल्स मध्ये हे R1 आणि R2 हे 2 रेडाय आहेत, R1 आणि R2. बरोबर आहे. R1 किती आहे बेटा? 3.5. बरोबर आहे. R1 किती आहे? R1 करा, याला R2 करा. चला, ह्या मोठ्या ह्याला R2 करा आणि इथं R1 करा. R1 किती आहे बेटा? 3.5 आणि R2 आहे 4.8 सेंटीमीटर. ओके. द 2 सर्कल्स आर टचिंग इच अदर. बघा, 2 सर्कल्स आर टचिंग इच अदर बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. बेटा हा टच झालाय का सर्कल? हा जो टच झालाय सर्कल त्याच्यामुळे इथं म्हणायचं बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स द सेंटर्स अँड द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर. बरोबर आहे. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि हा जे सर्कलचा आहे ते कोलिनियर झालेला आहे. त्याच्यामुळं द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन रेडाय. आता ह्याच्यामधला जो डिस्टन्स असतो ह्या सर्कल मधला, ह्या सेंटर मधला, ह्या 2 सर्कलच्या सेंटर मधला डिस्टन्स हा रेडाय मधला डिफरन्स असतो. हा रेडाय मधला, रेडाय म्हणजे काय?
रेडियस R2 मायनस R1 करा, R2 मायनस R1 4.8. मी तुम्हाला तेच म्हणलं 4.8 मायनस 3.5 हे शब्दांमध्ये लिहिलंय, अवघड काहीच नाहीये. शब्दांमध्ये लिहिलंय, अवघड काहीच नाहीये. केवळ फक्त 4.8 मायनस 3.5 केलं आणि हे R1 R2 म्हणून सांगितलं. ही डायग्राम ह्याच्यावरून समजून घेतली. परत एकदा तुम्हाला बघायचंय आन्सर आणि मग याचा आन्सर येतो 1.3 सेंटीमीटर. बरोबर आहे, 1.3 सेंटीमीटर हे आपलं त्याचं डिस्टन्स येतं, हे त्याचं आन्सर येतं. कळलं? आपण डिस्टन्स काढलं 2 सेंटर मधलं. ओके, बिटवीन द सेंटर्स. लक्षात आलं? बघून घ्या एकदा, सर्वांनी बघून घ्या बेटा कशा पद्धतीने मी काढले. याची फिगर पण बघून घ्या. सोपा आहे का बेटा? खूप सोपा आहे, अवघड काहीच नाहीये. ओके, चला ह्याच्यानंतर लक्षात आलं. आता पुढचा बघायचा आहे आपल्याला. आता पुढचा क्वेश्चन बघायचा आहे. कसा आहे रे पुढचा क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन पण त्याच पद्धतीचा आहे थोडासा, फक्त ह्याच्यामध्ये एक शब्द चेंज झालाय. काय म्हणलंय बघा, 2 सर्कल्स ऑफ रेड आय 5.5 अँड 4.2 सेंटीमीटर. बेटा 2 सर्कल आहेत, 2 सर्कल आहेत, त्याचे रेडियस, एकाची रेडियस आहे 5.5 आणि एकाची आहे 4.2. टच इच अदर अँड एक्सटर्नली. इथं काय म्हणलंय ते एक्सटर्नली टच आहेत, एक्सटर्नली. अरे मागच्या प्रश्नामध्ये इंटरनली होतं, या प्रश्नांमध्ये एक्सटर्नली आहे. म्हणजे मी जर असं म्हणलं, हे बघा असं सर, हे बघा हे 2 सर्कल आहेत बेटा, हे बघा बेटा हे 2 सर्कल आहेत. ठीक आहे, हे 2 सर्कल आहेत अशा पद्धतीनं. ठीक आहे, हे 2 सर्कल आहेत. लक्षात आलं? ह्याचं सेंटर कुठं आहे? ह्या सर्कलचं सेंटर इथं आहे, ह्या सर्कलचं सेंटर इथं आहे. ओके, अशा पद्धतीनं मी या ठिकाणी याचे रेड आय काढले. ओके, पहिलं रेड आय किती आहे बेटा? पहिल्याचं रेड आय आहे 5.5. इथं पहिल्याचं रेडियस आहे 5.5 आणि हे ह्याचं रेडियस आहे 4.2. ठीक आहे, लक्षात घ्या. टच इच अदर याला म्हणतात एक्सटर्नली. हा एक्सटर्नली. इंटरनली म्हणल्यावर मध्ये, सर्कल मध्ये, सर्कल मध्ये. अरे एक्सटर्नली म्हणल्यावर फक्त असं बाहेरून त्याचे कडे बघायचे. एक्सटर्नली. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. पोरो मग आता ह्याचं डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स म्हणजे ह्या सेंटर पासून ह्या सेंटर पर्यंत काढायचंय. अरे बाबा ह्या सेंटर पासून ह्या सेंटर पर्यंत डिस्टन्स किती झालं? 5.5 प्लस 4.2. अरे बाबा R1 R2 करून टाक सरळ सरळ. चला पोरो, लेट द रेड आय ऑफ द 2 सर्कल्स. 2 सर्कलचे रेड आय सांगा बेटा. R1 आहे 5.5, R2 आहे 4.2. लक्षात आलं जे गिवन आहे. मग द 2 सर्कल्स आर टचिंग इच अदर म्हणा. हे 2 सर्कल्स म्हणा टचिंग इच अदर एक्सटर्नली आणि बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स द सेंटर्स अँड द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर. बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स, बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स द सेंटर्स अँड द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर. हे शब्द या ठिकाणी येणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर देअरफॉर म्हणा द डिस्टन्स बिटवीन द सेंटर इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेड आय. ह्या दोघांचं एक्सटर्नली असल्यावर द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ 2 सर्कल्स इज इक्वल टू द सम ऑफ 2 रेड आय. 2 रेड आय ची सम कर. अरे बाबा 5.5 प्लस 4.2 कर. बघ R1 आणि R2, हे R2 आणि R1 आहे बेटा. 5.5 R1 आणि R2. इथं R1 करा, इथं R1 आणि हे R2. R1 किती आहे? 5.5. ओके, हे R1 आणि R2. R1 5.5 आणि हे R2 4.2. दोन्ही मिळून किती झाले? 9.7 इज द डिस्टन्स बिटवीन 2 सेंटर्स. लक्षात आलं? या सेंटर ह्याचं पूर्ण डिस्टन्स आहे 9.5, 9.7. कळलं बेटा? 100% कळलं का? अजून एकदा फोकस करून बघा, अजून एकदा फोकस करून बघा. खूप इझी होतं बेटा, काहीही नव्हतं. ओके, खूप इझी, सोपं सांगितलेलं होतं. चला लक्षात आलं सर्वांना? आता याच्यानंतर नेक्स्ट बघायचं बेटा. काय नेक्स्ट? चला रे पुढे चला. नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट बेटा फिगर काढायचे, फिगर काढायचे. आता जशी आपण इंटरनली एक्सटर्नली फिगर म्हणली होती का नाही, सेम तसंच आहे बेटा. फक्त फिगर ड्रॉ करायचे, फक्त फिगर ड्रॉ करायचे. सर प्रश्न वाचा. इफ रेड आय ऑफ 2 सर्कल्स, 2 सर्कलचे रेड आय आहेत. पहिली रेड आय म्हणजे अनेक वचन आहे रेडियसचं.
बघा, इफ रेडाय ऑफ टू सर्कल्स, एका सर्कलची रेडाय आहे 4 सेंटीमीटर, एकाची आहे 2.8 सेंटीमीटर. ड्रॉ अ फिगर. आता फिगर काढायची आपल्याला. ठीक आहे, पहिली फिगर कशी? एक्सटर्नली. दुसरी कशी? इंटरनली. चला पहिल्याचं सोल्युशन बघा. पहिल्या सोल्युशन किती आहे बेटा? पहिलं सोल्युशन एक्सटर्नली. सर्वांना माहिती 2 सर्कल काढायचे आहेत, 2 सर्कल काढायचे आहेत एक्सटर्नली. बघा पहिला सर्कल काढला मी, असा काढला बेटा, बरोबर आहे. हा इथं पहिला सर्कल असा काढला. ओके, त्याची रेडियस किती आहे बेटा? 4 सेंटीमीटर. हा 4 सेंटीमीटर रेडियस. हा इथून घेतली बेटा 4 सेंटीमीटर. ठीक आहे, हा एक्सटर्नली आहे ना. मग अजून एक सर्कल काढला, अजून एक सर्कल काढला आणि त्याची रेडियस इथं घेतली मी 2.8 सेंटीमीटर. ठीक आहे बेटा, कळलं सर्वांना? याला नाव दिलं O, याला P आणि याला A आणि याला P. ठीक आहे, आता पुढचं काय? इंटरनली. इंटरनली म्हणल्यानंतर एक मोठा सर्कल काढला बेटा. हा मोठा सर्कल, त्याचा सेंटर पॉइंट इथं घेतला मी. मोठा सर्कल काढून त्याचा रेडियस इथं घेतला. हा रेडियस किती आहे बेटा? हा रेडियस 4 दिला, 4 सेंटीमीटरचा मी, बरोबर आहे, 4 सेंटीमीटरचा. आणि मधून एक मी छोटा सर्कल काढला जो इंटरनली असा इथून गेलेला आहे, इंटरनली अटॅच टच आहे. आणि मग त्याच्या मधल्या सर्कलचा सेंटर पॉइंट इथं आहे आणि हे इथून 2.8 सेंटीमीटरचा काढला. ठीक आहे, कळलं सर्वांना? हे 4 सेंटीमीटर, हे 2.8 सेंटीमीटर, हा इथंच दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे बेटा, दोन्ही फिगर आपण ड्रॉ केलेल्या आहेत. दोन्ही फिगर आपण ड्रॉ केलेल्या आहेत. कसं काढायचं कळलं? किती सोपं होतं मला सांगा बरं. तिसरा प्रश्न एक्सटर्नली आणि इंटरनली काढायचा होता, फक्त फिगर काढायच्या होत्या. हे पहिले 2 आणि हे 2 बेटा इथं फिगर आहेत आणि तिकडं आपल्याला त्याचं आन्सर काढायचं होतं. इझी आहेत का नाही दोन्ही क्वेश्चन? काही डिफरन्स होता का बेटा? काही नाही रे. ऍप्लिकेशन, कॉन्सेप्ट कळले पाहिजेत. योगेश सर जे सांगतात ना बेटा ते फक्त लक्षात ठेवायचं, ऑब्झर्वेशन करायचं. तुम्हाला माहितीये का, मी मागे पण अल्जेब्रा शिकवताना सांगितलं होतं, जगामध्ये ना सर्वात छान क्रिकेट कोण खेळतं तुम्हाला माहिती आहे? सचिन तेंडुलकर खेळत. म्हणजे सचिन तेंडुलकर हा समजला जातो, म्हणजे खेळत असेल, आता नाहीत खेळत सचिन तेंडुलकर, पण सचिन तेंडुलकर हा सगळ्यात उत्तम प्लेअर होता. माहिती आहे का? एका काळी. आता सचिन तेंडुलकर खेळत नाहीयेत कारण ते रिटायर झाले. पण तुम्हाला सांगतो, सचिन तेंडुलकरचं तुम्ही ऑब्झर्वेशन बघितलं असाल, आज 120च्या स्पीडनं बॉल येतो, 100च्या स्पीडनं बॉल येतो, 140च्या स्पीडनं बॉल येतो, तरी पण सचिन तेंडुलकर असा करतो बघा बॅट, आणि एकदम बॉल आल्यानंतरच. म्हणजे त्याच्यासाठी लागणारं जे ऑब्झर्वेशन आहे बघा, ते ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर निरीक्षण ही बघा, कुठलीही गोष्ट तुम्हाला जगामध्ये कुठलीही गोष्ट शिकता येते बेटा, असं काहीच नाहीये. तुमच्या मनामध्ये मनाची तयारी पाहिजे, तुम्हाला ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे, तुम्हाला हातामध्ये घेऊन असं इमॅजिनेशन करता आलं पाहिजे. फक्त मुलं तिथंच चुकतात. आज आपले टीचर्स कुठेतरी रटाळसारखं शिकवतात, ए पोरो लिहिलंय काहीतरी, लिहून घ्या काहीतरी. अशा पद्धतीचं शिक्षण मला आवडत नाही, किंवा हे शिक्षण नसू नये. कोणीच हुशार आणि ढ नसतं बेटा. तुम्ही फक्त मनामध्ये आणा. मला माझे आवडतीचे मुलं तर जे खाली आहेत ना तेच मला आवडतात आणि त्याच मुलांना मला पुढे आणायचं. मी तेच सांगतोय ना की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ना सतत असं कॉन्सन्ट्रेशन द्या. मला फोन करत चला, सर हे काय अडचण आहे, ते इथं कशी अडचण आली, मला हे सर कळत नाहीये. अरे बेटा, तुमचं कॉन्सन्ट्रेशन जर 100% असेल ना, आपल्याला 2 गोष्टी आयुष्यामध्ये वाढवायच्यात. तुम्ही आता 10वीला ना, आपल्याला 12वी पर्यंत 2 ते 3 गोष्टी वाढवायच्यात. पहिलं म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन खूप छान आपल्याला करायचंय. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची अंडरस्टँडिंग लेवल खूप छान करायचे, बरोबर आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काही ना काही रायटिंग स्किल लिहिता आली पाहिजे. बेटा ह्या 3-4 गोष्टी ज्या वेळेला जमतील ना, आयुष्यामध्ये तुम्हाला स्टॉप कोणीच करू शकणार नाही रे. तुम्ही फक्त करून बघा. या 3-4 गोष्टी अशा मजबूत करा, तुम्हाला कोणी स्टॉप नाही करू शकणार. ठीक आहे, त्यामुळं सातत्यानं सर म्हणतायत ना तर फोकस दिला पाहिजे. सातत्यानं सर म्हणतायत ना त्याचं ऍप्लिकेशन केलं पाहिजे, त्याच्याकडे बघितलं पाहिजे. सर म्हणतायत त्याकडे प्रॉपरली लक्ष दिलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी तळमळीनं बेटा मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, लक्षात आला तिसरा प्रश्न लक्षात आला बेटा. खूप छान. आता तिसरा प्रश्न लक्षात आल्यानंतर आता पुढचं घ्या. चौथा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला. काय रे? 4th क्वेश्चन. इन द फिगर 3 पॉइंट, हे फिगर नंबर आहे, ही फिगर आहे. इफ द सर्कल्स विथ सेंटर P अँड Q, 2 सर्कल आहेत, हे सर्कल आहे, ही फिगर आहे. या फिगर मध्ये हा P एक सेंटर आहे, हा Q एक सेंटर आहे, हा P एक सेंटर आहे, हा Q एक सेंटर आहे. ठीक आहे, टच इच अदर ऍट R, बरोबर आहे. हे दोन्ही सर्कल टच झालेत ह्या R पॉइंट मध्ये. ओके. अ लाईन पासिंग थ्रू R मीट्स द सर्कल ऍट A अँड B, बरोबर आहे. ह्या R पासून लाईन गेलेली आहे इथून अशी, आणि ही A आणि B ला मीट झालेली आहे इथं, बरोबर आहे. P आणि Q सेंटर आहेत, A आणि B त्याला लाईन गेलेली आहे R मधून. R त्याचं 2 सर्कलचं इंटरनल जिथे एक्सटर्नली टच झालेत ते आहे.
बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर काय म्हणले, ए बी रिस्पेक्ट, प्रूफ दॅट म्हणले. प्रूफ काय करायचं आता, आता इथं हे प्रश्न आहे, आता प्रूफ काय काय करायचं ह्या डायग्रामवर आधारित इथं दिलेलं आहे. पहिलं प्रूफ हे आहे, तुमच्या पुस्तकामध्ये असाच प्रश्न आहे सेम. ही डायग्राम आहे, ह्या डायग्राम मधून त्यांनी हे प्रूफ काढायला सांगितलंय. पहिला प्रूफ काय बेटा, सेगमेंट एपी पॅरलल टू बी क्यू दाखवा. एपी पॅरलल टू बी क्यू. आता हा जो एपी आहे बेटा, हे बघा हा एपी हा बी क्यू ला पॅरलल आहे, म्हणजे हा एपी याला पॅरलल आहे, हा एपी याला पॅरलल आहे. लक्षात येते का रे बेटा, एपी पॅरलल टू सेगमेंट बी क्यू प्रूफ करायचंय. चला आपल्याला जे जे दिले ते लिहा. आता लिहा सोल्युशन पी आर क्यू बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. पी आर क्यू बघा, हे सेगमेंट कसा आहे, हा पी आर क्यू, हा सेगमेंट पी आर क्यू हा बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स या ठिकाणी सांगितलं आपण. आता इन ट्रायंगल पी ए आर या, इन ट्रायंगल पी ए आर, 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 या ट्रायंगल मध्ये आलो आपण. इन ट्रायंगल पी ए आर, सेगमेंट पी ए कॉन्करंट टू सेगमेंट पी आर, सेगमेंट पी ए कॉन्करंट टू सेगमेंट पी आर. बरोबर आहे. लक्षात घे बेटा, हा जो आहे हा रेडाय आहे, बरोबर आहे. ही इथून सेंटर आहे आणि या सेंटर पासून इथे एक रेडियस आहे आणि सेंटर पासून हा एक रेडियस आहे. पी आर एक रेडियस आहे आणि पी ए, म्हणून या ठिकाणी रेडाय ऑफ सेम सर्कल. ही सर्कल आहे का नाही, हा सर्कल आहे आणि प्रत्येक सर्कलचं सेंटर हा सेंटर असतो. सेंटर पासून आउटरला लाईन गेलेली रेडाय असते, सेंटर पासून आउटरला गेलेली रेडाय असते आणि सेम सर्कलचा रेडाय हा सेमच असतो, कॉन्ग्रंट असतो. त्यामुळं सेगमेंट ह्या पी ए आर मध्ये आपण काय म्हणलं, या पी ए आर मध्ये, या पी ए आर मध्ये पी ए आणि पी आर हे कॉन्ग्रुएंट आहेत, कारण रेडाय ऑफ सेम सर्कल. मी आता समजून सांगितलं काय ते. त्याच्यानंतर बना अँगल पी ए आर कॉन्करंट टू अँगल पी आर ए. अँगल पी ए आर आता रेडाय असल्यामुळं आयसोसेलस थेरम आपण म्हणू शकतो, पी ए अँगल पी ए आर कॉन्करंट टू पी आर ए, अँगल पी ए आर कॉन्करंट टू पी आर ए. बरोबर आहे. बघा पी ए आर कॉन्करंट टू अँगल पी आर ए, आयसोसेलस थेरम आपण म्हणू शकतो. आयसोसेलस याला 1 नंबर नाव दिलं. पुन्हा हे झालं बेटा पी ए आर मध्ये. पुन्हा या क्यू आर बी मध्ये, बरोबर आहे. पुन्हा या इन ट्रायंगल क्यू आर बी, ह्या ट्रायंगल झालं बेटा. ह्या ट्रायंगल मध्ये या इन ट्रायंगल क्यू आर बी, इन ट्रायंगल क्यू आर बी, इन ट्रायंगल क्यू आर बी. ह्या ट्रायंगल मध्ये बेटा इन ट्रायंगल क्यू आर बी, सेगमेंट क्यू आर कॉन्करंट टू सेगमेंट क्यू बी, सेगमेंट क्यू आर कॉन्करंट टू क्यू बी. बेटा रेडाय ऑफ सेम सर्कल आहेत का नाही, जसं आपण इथं पी ए आणि पी आर म्हणलं होतं. हा पण ह्या सर्कलचा सेंटर हा क्यू आहे, बरोबर आहे. मग ह्या क्यू पासून आर हा रेडियस, हा क्यू पासून बी हा रेडियस. रेडियस कसा असतो, आउटरला टच होतो सेंटर पासून, आणि हे रेडियस समान आहे कारण सर्कलचं सेंटर पासून इकडचं डिस्टन्स हे कुठं पण इक्वलच असतं. त्यामुळे आपण इथं काय म्हणलं, या ठिकाणी या ट्रायंगल मध्ये क्यू आर बी मध्ये सेगमेंट क्यू आर आणि क्यू बी रेडाय ऑफ सेम सर्कल. क्यू आर आणि क्यू बी रेडाय ऑफ कॉन्ग्रुएंट आहेत, रेडाय ऑफ सेम सर्कल. पुढे म्हणा आयसोसेलस ट्रायंगल, आयसोसेलस ट्रायंगल थेरम ना आपण अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले. अँगल क्यू आर बी आणि क्यू बी आर, अँगल क्यू आर बी, अँगल क्यू बी आर, अँगल क्यू आर बी, अँगल क्यू बी आर, म्हणजे हे आर आणि बी दाखवायचा होता, इथं ए आणि आर दाखवायचा होता. अँगल म्हणजे कोणता कन्सिडर करायचा, हा आर आणि हा बी. हा इथं कोणता, हा ए आणि हा आर, मध्ये सेंटरला वाचताना तिन्ही नाव वाचायचे असे, पण अँगल हा आर आणि बी असतो मुळात. आणि परत नंतर इथे कुठला आहे, अँगल पी आर ए कॉन्करंट टू अँगल क्यू आर बी, अँगल पी आर ए. बघा बेटा अँगल पी आर ए, अँगल पी आर ए, अँगल पी आर ए, अँगल पी आर ए कॉन्करंट टू क्यू आर बी, अँगल पी आर ए कॉन्करंट टू अँगल क्यू आर बी, अँगल पी आर ए कॉन्करंट टू अँगल क्यू आर बी. बघा अँगल पी आर ए कॉन्करंट टू अँगल क्यू आर बी व्हर्टिकली अपोजिट म्हणा, याला तिसरा नंबर द्या. फ्रॉम 1 2 3 म्हणा, फ्रॉम 1 2 3 म्हणा. अँगल पी आर ए कॉन्करंट टू क्यू आर बी, क्यू बी आर. बरोबर आहे. आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी, अँगल पी आर ए कॉन्करंट टू अँगल क्यू बी आर म्हणू शकतो का या ठिकाणी. अँगल पी ए आर, बघा अँगल पी ए आर कॉन्करंट टू क्यू बी आर, क्यू बी आर, पी ए आर आणि क्यू बी आर फ्रॉम 1 2 3 मधून म्हणू शकतो आपण. ठीक आहे. हे बघा हा अँगल पी आर, अँगल पी ए आर
अँगल PAR आणि Q ह्या सगळ्या 1 2 3 वरून आपण काय म्हणू शकतो, हे बघा PAR आणि PRA इक्वल आहे का नाही, हा PAR आणि PRA आणि PRA आणि या ठिकाणी काय तर QB हे आहे QRB आणि QRB म्हणजेच QBR आहे, त्यामुळे आपण अँगल PAR आणि QBR इक्वल म्हणतो, त्यामुळे म्हणू शकतो म्हणजे हे ह्याला इक्वल आहे, हे ह्याला इक्वल आहे, हे ह्याला इक्वल आहे, त्यामुळे हे आणि हे इक्वल आहे, हे बघा QBR आणि PAR तेच आपण म्हणलं अँगल PAR कॉन्करंट टू QBR फ्रॉम 1 2 3 या 1 2 3 मधून, आणि तिथं आपण काय म्हणलं बेटा PAR आणि QBR म्हणलं, दॅट इज PAB आणि QBA, PAB बघा PAB आणि QBA बरोबर आहे, आपण फक्त वाढवलं इथं हे PA असं इथपर्यंत येऊ दिलं, PAB आणि QBA लक्षात आलं, हाच अँगल सांगितला तरी या ठिकाणी A आणि म्हणजे यालाच असं पण म्हणतात, दॅट इज म्हणजे काय यालाच आपण असं पण म्हणतो, तुम्ही असं म्हणलं तरी चालेल, आणि मग डायरेक्टली आपण इथं म्हणतो सेगमेंट AP पॅरलल टू सेगमेंट BQ, हा AP कारण ही लाईन आपण पूर्ण वाचली इथपर्यंत, R न वाचता आपण PAB असं वाचत होतो, अँगल PAB आणि QBR म्हणत होतो आधी, तर QBA असं वाचलं, ठीक आहे लक्षात आलं, आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हणलं हा सेगमेंट आपल्याला प्रूफ करायचं होतं AP आणि QB, हा AP आणि QB, हा AP आणि QB हा या ठिकाणी पॅरलल आहे, सेगमेंट AP पॅरलल टू सेगमेंट BQ, अल्टरनेट अँगल्स टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स, हे आपल्याला रिझन या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे, हे अल्टरनेट अँगल्स आहेत बघा, हे पॅरलल लाईन या ठिकाणी आहेत AP आणि QB, आणि हा A आणि B अल्टरनेट अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स आहे, अल्टरनेट अँगल्स टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स, हे रिझन लक्षात ठेवा, अल्टरनेट अँगल्स टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स, अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स, अल्टरनेट अँगल्स टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कळलं या ठिकाणी मी कशा पद्धतीने सांगितलं, इझिली व्यवस्थित लक्षात आलं बेटा, हे पहिलं आपल्याला प्रश्नच आपल्याला हा होता, मुळात चौथा प्रश्न चालू आहे, ही फिगर दिली आहे आणि ह्याचे आपल्याला हे असं सांगितलंय, फिगर इथे एक्सप्लेन केली आहे आणि प्रूफ दॅट म्हणून आपल्याला सब क्वेश्चन 1 2 3 आहेत, ओके, तर त्यातला हा पहिला प्रश्न सब क्वेश्चन होता, ही फिगर होती, ठीक आहे बेटा, कळलं सर्वांना हे लक्षात आलं, परफेक्टली लक्षात आलं हे 100%, चला एकदा बघून घ्या, एकदा बघून घेतल्यानंतर आपण सेकंड प्रूफ ह्याच्यातला बघूयात, ह्याच फिगरवर सेकंड प्रूफ काय करायचंय ते बघूयात, हे तर कळून गेलं ना सर्वांना, अजून एकदा तुम्ही बघायचंय, माझ्या सर्व मित्रांनी विद्यार्थ्यांनी बरोबर आहे, सर्वांनी हे बघायचं बेटा अजून एकदा, ओके, आता एकदा अजून एकदा बघून घ्या, आता ह्याच्यानंतर आपल्याला हे बघायचंय, काय बघायचंय बेटा, बघ रे बेटा, दुसरा काय ट्रायंगल APR सिमिलर टू ट्रायंगल RQB, ह्याला सिमिलर म्हणतात बेटा, कॉन्करंट नाही, हा चिन्ह सिमिलरचं, हे असं दोन असेल तर कॉन्करंटचं, ठीक आहे, मग हा सिमिलर आहे, APR सिमिलर टू ट्रायंगल RQB, APR या ठिकाणी RQ सिमिलर टू RQB म्हणते, APR RQB ट्रायंगल APR सिमिलर टू RQB, ट्रायंगल APR सिमिलर टू ट्रायंगल RQB, ट्रायंगल APR सिमिलर टू ट्रायंगल RQB, आता ह्याच्यामध्ये सोल्युशन बघा काय म्हणलंय, इन ट्रायंगल APR अँड RQB, इन ट्रायंगल APR आणि RQB, इन ट्रायंगल APR बघा पोरो काय म्हणलंय, इन ट्रायंगल APR आणि RQB, APR आणि RQB बघा, अँगल PAR कॉन्करंट टू QRB, अँगल PAR आणि अँगल QRB, अँगल या ठिकाणी PAR आणि QRB बरोबर आहे, PAR आणि QRB हे ट्रायंगल आपण इक्वल म्हणलो होतो का नाही, PAR आणि QRB, PAR आणि QRB बरोबर आहे, फ्रॉम 1 and 3 या ठिकाणी म्हणू शकतो, हे बघा हे पहिलं आपण जे इथे एक्सप्लेन केलेलं आहे, एकच प्रश्न आहे, पहिलं नाव कुठे दिलं तर हे पहिलं आणि तिसरं बघा, पहिलं आणि तिसरं
PAR आणि PRA आणि PRA आणि QRB. मग आपण असं PAR आणि QRB म्हणू शकतो का? म्हणू शकतो. PAR आणि QRB, PAR आणि QRB. हे मागे जे एक्सप्लेन केलं होतं ना बेटा, मागे जे एक्सप्लेन केलं होतं, हा सेकंड प्रूफ आहे, त्याच्यातलीच हेल्प घेऊन आपण 1 and 3 म्हणलं. PAR आणि QRB या APB, APR आणि RQB मध्ये जाऊन, ठीक आहे, ट्रायंगल मध्ये जाऊन. पुन्हा नंतर अँगल काय? PRA आणि QBR, PRA आणि QBR, PRA आणि QBR, PRA QBR. आपण इथं काय म्हणले? सेकंड आणि थर्ड म्हणले. जे बघा इथे, हे बघा सेकंड आणि थर्ड कुठे? हे बघा हा सेकंड आणि थर्ड. QRB आणि PRA म्हणू शकतो आपण. QRB, QBR आणि PRA आणि हा QRB इथे दाखवलं होतं. तसंच आता इथं काय म्हणू शकतो आपण? मग पुढे काय म्हणू शकतो मग आपण या ठिकाणी? PRA आणि QBR, बरोबर म्हणू शकतो का? PRA आणि QBR, PRA, हे बघा PRA आणि QBR, PRA आणि हा PRA आणि QBR हे जसं इक्वल आहे, बरोबर आहे, तसं मग हे आणि हे इक्वल असणार आहे, PRA आणि QBR. मग या ठिकाणी मी तेच म्हणलं, PRA आणि QBR हे थोडं ट्रिकी आहे, म्हणजे सलग प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे. मागच्या ह्याच्यावर आपल्याला फ्रॉम म्हणून इथं लिहिता आलं पाहिजे. हे ट्रायंगल आधी लक्षात घ्या. APR आणि RQB इथंच दिलेलं आहे. APR आणि RQB ह्याच्यामध्ये हे आपण 2 दाखवले आणि 2 दाखवल्यानंतर इथं आपण म्हणू शकतो APR आणि RQB, APR आणि RQB, APR आणि RQB जे आहेत हे सिमिलर आहे. आपण ह्या 2 वरून दाखवतो आपण, ठीक आहे. ह्या 2 वरून आपण म्हणतो हे सिमिलर आहे. फ्रॉम हे लक्षात आलं पाहिजे बघा, कुठून घेतलंय? मागच्या ह्याच्यावरून घेतलंय जे आपण मागे काढलं होतं. त्याच्यामुळं पहिलं जे आपण पॅरलल दाखवलं होतं हे AP आणि QB हे 100% समजून घ्या. ते 10 वेळेस बघा आणि मग हे पुन्हा 2 वेळेस बघा, म्हणजे काही तुम्हाला टेन्शन राहणार नाही, समजून जाईल ऑटोमॅटिकली. ठीक आहे, कळलं 100% बेटा? व्हेरी गुड, खूप छान. सेकंड क्वेश्चन लक्षात आला? गुड गुड गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे आता. नेक्स्ट क्वेश्चन घ्या बेटा. नेक्स्ट आहे थर्ड. आता त्याच्यावरच आधारित आहे बरं का, त्याच्यावरच आधारित आहे, त्याच्यावरच आधारित आहे. थर्ड बघा, तीच फिगर आहे. काय म्हणले? फाइंड RQB इफ PAR इज इक्वल टू 35. आपल्याला काय काढायचंय? RQB काढायचंय. RQB म्हणजे हा Q काढायचा आहे आपल्याला, Q काढायचा आहे. फाइंड अँगल QB, Q काढायचा आहे. आणि PAR A किती दिलाय बेटा? PAR हा A किती दिलाय? ऑलरेडी A तिने दिलाय बेटा. A तिने किती दिलाय? A दिलाय त्यांनी 35, हा 35 दिलाय, A दिलाय 35. तर लिहा सोल्युशन. अँगल PAR इज इक्वल टू 35, अँगल PAR इज इक्वल टू तिने दिले ऑलरेडी 35, म्हणून या ठिकाणी मी लिहिलं अँगल PAR इज इक्वल टू 35. मग मी तर म्हणू शकतो का फ्रॉम 1 2 3 मधून म्हणू शका. आता PAR म्हणजे कोणते कोणते या ठिकाणी हे आहेत बरं? PAR म्हणजे या ठिकाणी बघा बरं, PAR ला काय काय म्हणतात? हे बघा, PAR ला PRA पण म्हणतात, बरोबर. म्हणजे PAR कॉन्करंट आहे PRA ला. म्हणजे हे जर 35 असेल तर हा पण 35 आहे PRA. हा PAR 35 असेल तर PRA पण 35 आहे, कारण हे आयसोसेलस आहेत. आपण या ठिकाणी कॉन्करंट म्हणले. त्याच्यानंतर हा PRA, तर QRB पण किती असेल बेटा? QRB पण 35 असेल. हे बघा, हा R पण किती असेल बेटा? हा QRB 35 असेल, बरोबर आहे. QRB 35 असेल आणि QBR पण किती असेल? मग हा QBR पण 35 असेल. हा 35 असेल तर हा पण 35. म्हणजे या ठिकाणी एक जर आपल्याला PAR कळाला तर फ्रॉम 1 2 3 आपण इकडं मागे बघून म्हणू शकतो. ठीक आहे, हा एक जर आपल्याला कळाला PAR, तर PAR 35 आहे म्हणल्यानंतर PRA QRB हे तर आपण कॉन्ग्रुएंट दाखवले होते, हे पण 35 येतील पूर्णच. लक्षात आलं? याला आपण 4था नंबर दिला आणि आपण आता ह्या ट्रायंगल मध्ये आलो. हे 35 आहे, हे 35 कळालं. आपण ह्या ट्रायंगल मध्ये आलो. QRB या ट्रायंगल मध्ये आलो. QRB, मग या ठिकाणी या तिन्हीची बेरीज घेतली. अँगल QRB 35 आहे. अँगल प्लस अँगल QBR 35 आहे. QBR आणि प्लस आपल्याला काय काढायचंय? RQB काढायचंय. RQB म्हणजे Q काढायचंय. हा RQB म्हणजे इथं R चं मेजरमेंट 35, हे 35 आणि Q चं मेजरमेंट काढायचंय. ह्या ट्रायंगलची सम किती? ट्रायंगलची सम किती बेटा?
पोरो ट्रायंगलची सम किती 180, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल 180. त्यामुळे 35 35 हा 35 हा 35 आणि बेटा आरक्यूबी काढायचा आहे म्हणून आरक्यूबी जशाच तसा हा 180 आणि मग इथं रिझन दिलं 180चं. आता हा आरक्यूबी इथं ठेवा 35 आणि 35 70. 180 मधून 180 मधून हे 70 मायनस करा. आरक्यूबी अँगल क्यू किती येणार 110 येणार. ठीक आहे, लक्षात आलं. अँगल क्यू किती येणार बेटा 110 डिग्री येणार. 110 डिग्री येणार. कळालं 100%? 100% कळालं का मला सांगा? काही डिफिकल्ट होतं का रे ह्याच्यामध्ये? काही डिफिकल्ट होतं का? तर ह्याच्यामध्ये सर काही सुद्धा डिफिकल्ट नव्हतं. बरोबर आहे, ह्याच्यामध्ये काही सुद्धा डिफिकल्ट नव्हतं बेटा. ठीक आहे, आता याच्यानंतर आता आपल्याला 5वा प्रश्न बघायचा आहे बेटा. 5th क्वेश्चन बघायचा आहे. ओके, आधी हे तुम्ही सगळे समजून घ्या. एकदा प्रश्न दाखवतो तुम्हाला. हा मेन प्रश्न होता, फिगर मेन होती. त्याच्यानंतर एक एक आपल्याला प्रूफ करायचं होतं. आपण हे पहिलं प्रूफ केलं. हे पहिलं प्रूफ करणं बेटा, हे पहिलं लय महत्वाचं आहे बरं का. हे ज्याला कळलं ह्याच्यामध्ये हे सगळं कसं आपण काढलं हे कळलं की मग आपल्याला ऑटोमॅटिकली बेटा हे पण येऊन जातं, पुन्हा हे पण येऊन जातं, दुसरं हे दुसरं पण येऊन जातं आणि पुन्हा नंतर हे तिसरं पण ऑटोमॅटिकली येतं. फक्त पहिलं कळलं. आणि हा प्रश्न कमीत कमी 5 वेळेला बघायचा आहे बरं का. असं तसं येणार नाही. मी मगाशी सगळं तुम्हाला लेक्चर दिलंय का करायचं असतं, असं का बघायचं असतो, का सोडून बघायचं, इमॅजिनेशन असं 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 पेन हातात चालला, असा हवेत पेन चालला पाहिजे बेटा तुमचा, असं तुम्हाला सगळं इमॅजिनेशन कळलं पाहिजे. ठीक आहे पोरो, कळलं सर्वांना? चला, व्हेरी गुड, खूप छान. तिसरा क्वेश्चन झाला. चला आता 5वा क्वेश्चन बघायचा आपल्याला. इम्पॉर्टंट आहे का रे प्रश्न? हो सर, इम्पॉर्टंट आहे. प्रश्न इम्पॉर्टंट आहे का? तर शुअरली प्रश्न इम्पॉर्टंट आहेच. आता प्रश्नाकडे लक्ष द्या. महत्वाचा प्रश्न आहे, मोठा आहे. काय म्हणले? इन द फिगर आहे 3.28 फिगर आहे तुमच्या पुस्तकात बघा. द सर्कल विथ सेंटर्स ए अँड बी. अरे बाबा, इथं सर्कल आहेत 2. हे सर्कल, हा सर्कल, त्याचे सेंटर आहे ए आणि बी. सर्कल विथ सेंटर ए अँड बी टच इच अदर ऍट ई. अरे बाबा, हे 2 सर्कल हे ई मध्ये टच होत आहे तिथं. ठीक आहे सर, पुढे सांगा. ऍट ई मध्ये टच झाले. लाईन यल इज अ कॉमन टँजंट. अरे बाबा, ह्या सर्कलला आणि ह्या सर्कलला अशी कॉमन टँजंट लाईन यल गेली. बरोबर आहे. हा लाईन यल जो आहे बेटा, ही लाईन यल इज अ कॉमन टँजंट विच टचेस ऍट सर्कल. बघा, ही कॉमन टँजंट गेली. ही कुठं टच झाली बेटा? पहिल्या याला सी ला, दुसऱ्या सर्कलला डी ला. बरोबर आहे. सी आणि डी या पॉइंट मध्ये टच झाली. फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट सी डी. काय म्हणलंय? फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट सी डी. 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 इफ द रेडाय ऑफ सर्कल आर 4 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. इफ द रेडाय ऑफ सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. बघा, रेडाय तिने सांगितलेत. इफ द रेडाय ऑफ द सर्कल आर 4 सेंटीमीटर म्हणजे ह्याची रेडाय इथून एवढी किती असणार आहे आणि ती एवढी किती असणार आहे ते सांगितले त्यांनी. ठीक आहे, काय म्हणले आपल्याला? फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट सी डी. ही सी डी जी आहे ना बेटा, ही सी डी हो का, ही इथून इतकं हे काढायचंय आपल्याला. ठीक आहे, हे काढायचंय आपल्याला. मग कसं काढणार बेटा? आता आपण कसं काढणार बघा. इथं बघा कसं काढणार बघा. फिगर इथंच आहे का नाही? आपण ते 2 हे काढले का? हे हे आहेत बेटा, हे इथलं आणि इथला हा सेंटर पॉइंट आहे. ठीक आहे, हा सेंटर पॉइंट आहे. कुठला? हा यम. इथला ए आणि कुठला सेंटर पॉइंट आहे? हा ए आणि बी. बरोबर आहे. ए आणि बी या ठिकाणी सेंटर पॉइंट आहे. हा ए आणि हा इथला बी सेंटर पॉइंट आहे. हा 4 सेंटीमीटर आहे. हा रेडा इथला 4 सेंटीमीटर आहे आणि हा डी बी इथं जे जोडलेला आहे इथं हा 6 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, हा 6 सेंटीमीटर, हा 4 सेंटीमीटर. ओके, मग या ठिकाणी आता बघा, ड्रॉ सेगमेंट ए सी आणि सेगमेंट बी डी अँड सेगमेंट ए बी. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये आपण सेगमेंट काय काय काढले? ड्रॉ सेगमेंट ए सी, हा ए सी सेगमेंट काढला जो रेडाय आहे. पुन्हा नंतर बी डी काढला आणि सेगमेंट ए बी एक काढला. ठीक आहे, सेगमेंट ए बी एक काढला. हा ए बी काढला, त्याच्यानंतर हा इथला एक काढला आणि हा इथला एक काढला. ठीक आहे, लक्षात आलं. पुन्हा ड्रॉ काय करायचंय? पुन्हा ड्रॉ करायचंय सेगमेंट ए एम परपेंडिक्युलर टू बी डी. बरोबर आहे, परपेंडिक्युलर टू बी डी. हा जो आहे बेटा हे फिगर मध्ये लक्षात घ्या बेटा. सर्वांचे थोबाडे इकडे लक्ष द्या. बरोबर बघा रे बेटा, ए पासून हा जो बी डी इथं काढला होता ना आपण रेड आहे, हा 6 सेंटीमीटरचा, हा नुसता 6 दाखवला इथं पर्यंत. ठीक आहे.
ठीक आहे. हा 6 जो दाग काढला होता ना आपण 6 सेंटीमीटरचा हा आणि हा 4 सेंटीमीटरचा, तर ह्या BD वर हा ए पॉइंट पासून असा एक परपेंडिक्युलर टाकायचा. इथं 90 डिग्री झाला का, परपेंडिक्युलर टाकायचा, इथून असा परपेंडिक्युलर टाकायचा. टाकला का, ड्रॉ सेगमेंट AM परपेंडिक्युलर टू BD. ओके, आपल्याला हे काढायचंय. फायनल काय काढायचं रे, फायनल काढायचंय CD. त्याच्यासाठी सगळा खेळ चाललाय. आपण ड्रॉ केली फिगर व्यवस्थित. त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्नामध्येच इथं म्हणलं होतं हे 4 सेंटीमीटर, हा 4 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर, म्हणजे आपण ड्रॉ केलं बेटा हो का हे, पुन्हा नंतर इथे एक ड्रॉ केलं हे असं, बरोबर आहे. ही AB जॉईन करून घेतलेलंच आहे आणि ह्या A पासून असा परपेंडिक्युलर टाकला हो का इथं. ठीक आहे, हे लक्षात आलं पाहिजे. ओके बेटा, हा A पासून असा परपेंडिक्युलर आपण टाकला. ओके, मग या ठिकाणी मी हे अशी फिगर काढली, हे फिगर आली. पुन्हा इथं तुम्ही म्हणू शकता AEB, हा AEB बाय टचिंग थेरम ऑफ टचिंग सर्कल्सला आपण AEB असं सरळ झालेलं आहे. कोलिनियर AEB असं AEB स्ट्रेट व्यवस्थित लक्षात आलं. त्याला बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स म्हणा. आता ह्याच्यानंतर AE इज इक्वल टू AC 4 सेंटीमीटर, AE इज इक्वल टू AC. बेटा हे बघ, हा इथून इथं ह्या सर्कलला AE पासून आणि हा AC, हा A सेंटर आहे का नाही, हा सेंटर पासून ह्या C पर्यंत हा रेडियस आहे 4 सेंटीमीटर. मग इकडून पण हा पण E पर्यंत आलेला रेडियसच आहे ना AE. त्याच्यामुळे AC आणि AE इक्वल असणार आहे. AC आणि AE इक्वल असणार आहे आणि हा AC आणि AE इक्वल असल्यामुळं हा पण 4 सेंटीमीटर आला आणि हा पण 4 सेंटीमीटर. त्यामुळे मी इथं काय म्हणलं, AE इज इक्वल टू AC 4 सेंटीमीटर. रेडाय ऑफ सेम सर्कल मध्ये रिजन आहे त्याचं. आणि B इज इक्वल टू BD. हा बेटा इकडे बघ रे, ए पोरा, हा BD किती आहे, 6 सेंटीमीटर आहे. हा जेवढा रेडियस आहे, कारण हा पण रेडियस आहे इकडून पण हा रेडियस इथं झालाय. त्याच्यामुळे हा BD आणि हा BE जो पॉइंट इथं आहे हा तेवढाच असणार आहे. हा 6 आणि हा 6 रेडाय ऑफ सेम सर्कल दाखवलं इथं BD, बरोबर आहे. BD आणि BE हे इथपर्यंत कळालं. त्याच्यानंतर या टँजंट, आता इथं बघा ACD आणि BDC, ACD आणि BDC, हा ACD, हा ACD आणि BDC, हा C आणि D अँगल 90-90 दाखवला आपण, बरोबर आहे. C आणि D, ACD आणि BDC, हा C आणि D, ACD BDC, हा 90-90 झाला. टँजंट थेरम आपण त्याला पहिलं नाव दिलं टँजंट थेरम. आता काय करा, आता एका क्वाड्रिलॅटरल मध्ये या. क्वाड्रिलॅटरल तुम्हाला तयार झाला दिसतो का, AMDC हा क्वाड्रिलॅटरल बघा, इथून परपेंडिक्युलर टाकलेला AMDC, B नाही बरं का, AMDC ह्याच्यामध्ये या बेटा, इन क्वाड्रिलॅटरल AMDC अँगल ACD. आता हे पूर्ण अँगल आपल्याला मोजायचे. हे अँगल, हा अँगल, हा अँगल, हा अँगल लक्षात येतं. मोजा बर. पहिल्यांदा म्हणा अँगल ACD, अँगल ACD हा 90 डिग्री येणार आहे. 90 डिग्री. CDM किती येणार आहे बेटा, CD इथं पण 90 डिग्रीचा आहे. हा CDM 90 डिग्री. पुन्हा AMD हा पण 90 डिग्री येणार आहे. आणि सम ऑफ अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल किती असते, 360 डिग्री म्हणलं. आपल्याला अँगल A काढायचा आहे. अँगल MAC, अँगल CAM म्हणा, काही म्हणा, अँगल MAC किंवा CAM 360 डिग्री. इथं हा 90 आहे, हा 90 आहे, हा 90 आहे. आपल्याला हा काढायचा CAM, हा 90 इथंच दिलाय 90, हा टँजंट 90, हा इथून परपेंडिक्युलर टाकल्यामुळे हा 90 आणि मग हा किती आला, A पण 90 आला बेटा, CAM, बरोबर आहे. कारण टोटल बेरीज क्वाड्रिलॅटरलची किती आहे, क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोनची बेरीज किती रे पोरो, चौकोनची बेरीज 360. हे 90 90 90 9 9 1 9 9 2 18 9 3 27 270 360 मधून 270 गेले, 90 उरणार. आणि ही A ची पण 90 आली, म्हणजे 1 2 3 4 तिन्ही पण क्वाड्रिलॅटरल 90 90 चा आहे. आणि मग आपण इथं पुढे आल्यानंतर हीच फिगर आहे, तीच फिगर काढली. काय म्हणते, क्वाड्रिलॅटरल AMDC इज अ रेक्टँगल म्हणल्यानंतर चारही कोणांची बेरीज 360 आणि 90 90 असते. AMDC
बघा हे रेक्टँगल आहे, देअरफॉर डीएम इज इक्वल टू एसी 4 सेंटीमीटर, हा डीएम इज इक्वल टू एसी. आता रेक्टँगल म्हणल्यानंतर काय रे पोरो, रेक्टँगल जसं आपल्याला स्क्वेअर म्हणल्यानंतर ऑल साइड्स इक्वल राहतात, रेक्टँगल म्हणल्यानंतर इकडची साइड इक्वल, इकडची साइड इक्वल, इकडची साइड अपोजिट साइड्स आर इक्वल. त्याच्यामुळं हा सीए आणि हा एमडी बरोबर आहे, सीए आणि एमडी त्याला डीएम म्हणा, डीएम आणि सीए बरोबर आहे. हा सीए आणि हा डीएम हे 4 4 झालं, कारण हे 4 तर आपल्याला माहिती आहे रेडियस त्यांनी दिलेला आहे प्रश्नामध्ये, मग हा पण 4च झाला कधी. मग सीए इज इक्वल टू डीएम इज इक्वल टू सीए 4 सेंटीमीटर झाला. त्याला आपण रिझन दिलं अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. आणि मग या ठिकाणी आपण म्हणलं बीएम प्लस एमडी इज इक्वल टू बीडी. बीएम प्लस एमडी बघा बेटा इथं काय दिलंय, बीएम प्लस एमडी इज इक्वल टू बीडी. मग आपण इथं असं म्हणू शकतो का, हे बघा ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये हा बीएम प्लस एमडी, बीएम प्लस एमडी म्हणजे मला सांग ना हा बीडी कशाहून बनतो रे बेटा, बीडी हा बीएम प्लस आणि एमडी प्लस बनतो का नाही. हे बघा इथं या, कारण आपल्याला इथं हा एमडी तर आता आपण 4 काढला आणि हा डीबी किती आहे, टोटल 6 होता, डीबी 6 आहे, त्याच्यामुळे एमबी किती निघतो आपल्याला, हा छोटा चुटुकला 2 निघतो का नाही. म्हणून बघा बीएम प्लस एमडी बीडी होतो, बीडी 6 आहे, एमडी 4 आहे आणि बीएम चुटुकला 6 मधून 4 काढा 2 येतं, 6 मधून 4 काढा 2 येतं. त्याच्यानंतर आपण तसंच इकडे पण म्हणलं एबी इज इक्वल टू एबी, हे बघा हा एबी इज इक्वल टू एई प्लस ईबी, हा एबी इज इक्वल टू एई प्लस ईबी. लक्षात आलं, एबी इज इक्वल टू एई प्लस ईबी. एबी किती काढला बेटा, हा एई किती आहे, हा एई हा 4 आहे तर हा पण 4 आहे, कारण रेड आहे ऑफ सेम सर्कल, एई 4 आहे. ईबी किती आहे बेटा, हा जर पूर्ण बीडी 6 आहे म्हणल्यानंतर मी पण हे पण, कारण हे इथून ह्याचा सेंटर आणि हे इथून रेडियस 2 रेडियस आहेत, हे पण 6 तर हा पण 6, म्हणून हा ईबी पण 6, 4 आणि 6 10 येणार आहे, 10 सेंटीमीटर. आता इथं या इन ट्रायंगल एएमबी, अँगल एएमबी इज इक्वल टू 90 डिग्री. इन ट्रायंगल एएमबी, इन ट्रायंगल एएमबी, या ट्रायंगल मध्ये अँगल एम किती आहे बेटा, अँगल एम 90 डिग्री आहे, कारण परपेंडिक्युलर टाकला होता आपण इथं. अँगल एएमबी एम इज इक्वल टू 90 डिग्री. आता पायथागोरस थेरम यूज करू शकतो का, आपल्याला काय आले, आपल्याला एमबी किती आहे बेटा 2 आले, आणि ही ए किती आहे, एबी किती आहे बेटा, एबी टोटल काढलं 10, हे 6, हे 4, हे 6 आणि हे 2 आलं. मग आपण आपल्याला हे एएम निघतं का ह्याच्यामध्ये, बघा पायथागोरस थेरम ह्या 90 डिग्री, इथं 90 डिग्रीच्या अपोजिटची साइड कोणती आहे, हा एबी आहे. एबी म्हणजे काय या ठिकाणी, एबी म्हणजे काय रे बेटा, एबी हा हायपोटेनियस आहे, म्हणून मन एबी स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 साइड एएम आणि बीएम, एएम आणि बीएम चा स्क्वेअर, एएम आणि बीएम चा स्क्वेअर, हायपोटेनियस 10 चा स्क्वेअर, एएम ला एम स्क्वेअर, बीएम ला 2 चा स्क्वेअर. एएम बाजूला काढा, इथं काय आलं, एएम बाजूला काढल्यावर 10 चा स्क्वेअर 100, 10 चा स्क्वेअर 100, 2 चा स्क्वेअर 4, 100 मायनस 4 किती येणार, एएम चा स्क्वेअर 96 येणार. ठीक आहे, एएम चा स्क्वेअर 96. आता एएम स्क्वेअरला मी असं लिहू शकतो का, एएम स्क्वेअरला मी असं लिहू शकतो, एएम स्क्वेअर इज इक्वल टू 16 चौक 64 असं लिहू शकतो, 16 चौक 64 नाही, 16 सक्की 96. ठीक आहे, एएम चा स्क्वेअर 16 इंटू 6 लिहू शकतो. स्क्वेअर काढा, स्क्वेअर रूट मध्ये लिहा, हे पूर्ण स्क्वेअर काढा, स्क्वेअर रूट मध्ये लिहा. हा स्क्वेअर काढला मी, एएम लिहिलं नुसतं रूट मध्ये लिहिलं. आता 16 कुणाचा स्क्वेअर आहे, 16 कुणाचा स्क्वेअर आहे, 16 कुणाचा स्क्वेअर आहे, त्यामुळे तो बाहेर काढला रूटच्या मी 4 चा आहे, आणि मग इथं रूट मध्ये 6 कुणाचाच नाहीये म्हणून 6 जशाच तसं रूट मध्ये ठेवला. आन्सर आलं एएम इज इक्वल टू 4√6 सेंटीमीटर. बरोबर आहे, आन्सर आलं एएम इज इक्वल टू. हे कसं आलं, इथून कळलं का, 96 हा स्क्वेअर आहे बेटा, एएम चा स्क्वेअर 96 आहे. स्क्वेअर जशाच तसा ठेवा, 96 ला मी स्प्लिट करून लिहिलं 16 इंटू 6. बरोबर आहे, स्क्वेअर कट केला, फक्त एएम लिहिला. स्क्वेअर कट केल्यावर इकडे पूर्णच रूट मध्ये द्या. कधी पण नियम लक्षात ठेवायचा, हा स्क्वेअर कट केला की इकडे रूट मध्ये लिहायचं. स्क्वेअर कट केला नुसता एएम लिहिला, रूट मध्ये लिहिलं 16 इंटू 6. 16 कुणाचा स्क्वेअर आहे का, आहे, 4चा आहे, त्यामुळे 4 बाहेर लिहा. 6 कुणाचा आहे का, कुणाचाच नाहीये, 6 मध्ये लिहिलं रूट मध्ये. त्यामुळे आन्सर किती आलं, एएम इज इक्वल टू 4√6, एएम इज इक्वल टू 4√6. आणि पुढे या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता सीडी इज इक्वल टू एएम, सीडी इज इक्वल टू एएम, हा सीडी इज इक्वल टू एएम म्हणू शकता. ठीक आहे, सीडी इज इक्वल टू एएम, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. आपण आधी इथं म्हणलं ना, आपल्याला हे सीडी ची लेंथ काढायची होती,
AMDC हे रेक्टँगल आहे, जेवढं AC होतं तेवढंच DM होतं. आता जेवढं AM आहे तेवढंच CD आहे, आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी CD आणि AM अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. इथं हे IMP आहे रेक्टँगल, इथं रेक्टँगल पूर्ण करता आला पाहिजे, त्याच्यामुळे AM आपण परपेंडिक्युलर टाकला होता आणि हे CD आणि AM इक्वल आहेत, त्याच्यामुळे 4√6 आन्सर येतं. हे 100% डोक्यात गेलं का तुमच्या? जायलाच पाहिजे, 10 वेळेस बघायचं, जायलाच पाहिजे, कळलंच पाहिजे, स्टेप अन स्टेप सांगितली आहे, लक्षात येतं, घाबरायचं नाही. जसं जसं शेवटचे एक्झाम्पल असतात थोडेसे टफ असतात बेटा, त्यामुळे कळलं पाहिजे बेटा. एकदा नाही ना, दोनदा बघा, 100% कळेल. लक्षात आलं? बघा पहिल्यापासून या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी. ठीक आहे, पहिल्यापासून हा प्रश्न होता, हा प्रश्न त्यांनी दिला होता, आपण पहिल्यापासून एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. लक्षात येतं? हा पहिला प्रश्न आहे, हे एक एक्सप्लेनेशन आहे बेटा. हे एक्सप्लेनेशन बघा पूर्ण. आपण फिगर प्रत्येक ह्याच्यावर वेगवेगळी, म्हणजे तीच फिगर आहे, तुम्हाला मागे बघावं लागू नये म्हणून आपण पुढे फिगर कन्वर्ट केलेली आहे. ठीक आहे, चला हे बघितलं पूर्ण, लक्षात आलं, सर्वांनी समजून घेतलं. त्याच्यानंतर हे आहे बघा, हे शेवटचा पेज आहे आपल्या ह्याचं, आणि आपण CD आपल्याला जी लेंथ काढायची होती टँजंटची ती काढली आपण. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? याच्यानंतर आता नेक्स्ट प्रॅक्टिस सेट बघायचा आहे 3.3, तो पण आपण या ठिकाणी कंटिन्यू करूयात. थँक्यू सो मच. चला.